रिम्बर्समेंट म्हणजे काय बरं? रिम्बर्समेंट हा शब्द कुठेतरी ऐकलाय, पण याचा अर्थ काय? कॅशलेस म्हणजे काय बरं? कॅशलेस म्हणजे पैसे नाही द्यायचे. याचा अर्थ काय होतो? टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. रिम्बर्समेंट म्हणजे काय आणि कॅशलेस म्हणजे काय? तुम्हाला माझे मागचे व्हिडिओ तर पाहिलेच असतील. कॅशलेस पद्धती काय आहे, कॅशलेसचं काम कसं असतं, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे जर पॉलिसी असेल तर त्याची प्रोसेस काय असते, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्याच आहे. तर तुम्ही जरूर बघा. आणि छोटं सेंटर देते मी 10 वर्षापासून हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲज अ TPA कॉर्डिनेटर वर्कआउट करते. त्यामुळे मला माझ्या डेली कामामधून थोडेफार अनुभव जे येतात मी तुमच्यासोबत मला शेअर करायला नक्कीच आवडतात. कारण त्यातून माझं जे काही नॉलेज आहे ते खरंच बरोबर आहे का हे तर मला समजतंच, परंतु माझ्या नॉलेजमधून तुम्हाला थोडाफार तरी फायदा व्हावा त्यासाठी हा चॅनल. त्याच्यावर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत साथ द्या. ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं, हॉस्पिटलमध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलेला आहे आणि तो हेल्थ इन्शुरन्स हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही तो कार्ड दाखवता. समजा XYZ तुमच्याकडे केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं एक कार्ड आहे आणि तुम्हाला त्या एक सर्दी खोकला झाला आहे तुमच्या मुलाला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले आणि तुम्ही सांगितलं की मला याचं कॅशलेस सुविधा पाहिजे किंवा हे कार्ड चालतं का बाबा तुमच्याकडे, तुम्हाला फारसं काही नॉलेज नाही आहे कॅशलेस म्हणजे काय किंवा रिम्बर्समेंट म्हणजे काय. एक साधं उदाहरण देते मी तुम्हाला. आणि त्यावेळेस मात्र तुम्ही तिकडे गेल्यानंतर रिसेप्शनला ते केअर हेल्थ कार्डचं फोटो दाखवता. मग ते काय म्हणतात की ते दोनच वाक्य सांगतात, एक तर कॅशलेस किंवा रिम्बर्समेंट. आता त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे रिम्बर्समेंट. आता रिम्बर्समेंट म्हणजे काय? रिम्बर्समेंट म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर जे काय बिल आहे, जे काय तुमच्यावर ट्रीटमेंट दिलेली आहे, ते हॉस्पिटल बिलाच्या थ्रू चार्ज करतं. जी काय तुम्हाला सर्व्हिस दिलेली आहे त्या बिलामध्ये, हॉस्पिटलच्या बिलामध्ये जे काही टेस्ट केलेल्या आहेत किंवा मेडिकलचा काही खर्च आहे किंवा तुमचा काय एक्सरे वगैरे केला आहे, सोनोग्राफी केली आहे, जे काय हॉस्पिटलमध्ये तुम्ही जी सर्व्हिस घेतली आहे त्याचं हॉस्पिटलचं एक फायनल बिल तयार होतं आणि ते बिल तुम्ही डिस्चार्जच्या दिवशी सबमिट करता. बरोबर? त्याला रिम्बर्समेंट असं म्हणतात. सॉरी, म्हणजे ते आता तुम्ही सबमिट केलं. त्याच्यानंतर जी तुमची पॉलिसी आहे केअर हेल्थ इन्शुरन्सची, ते सगळे तुम्हाला डॉक्युमेंट रिम्बर्समेंटचा फॉर्म भरून तुम्हाला ते सबमिट करावे लागतात. रिम्बर्समेंटचा फॉर्म हा गुगलवर मिळतो किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कुणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर त्याच्याकडून तुम्ही मागू शकता. त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी असतो रिम्बर्समेंटच्या फॉर्ममध्ये, किंवा तुमच्या ओळखीचं एजंट असेल. आता हे झालं इंडिव्हिज्युअल पॉलिसीमध्ये, तुम्ही स्वतः एक पॉलिसी घेतली असेल तर त्या पॉलिसीमध्ये एजंटचा रोल खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला ते रिम्बर्समेंटचा फॉर्म देऊ शकतात किंवा त्यांच्याकडून तुम्ही मागून घ्यायचा. त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी हा प्रॉपर भरायचा. पार्ट बी हा हॉस्पिटलचा असतो, त्याच्यावरती हॉस्पिटलचा स्टॅम्प, डॉक्टरांची साईन घ्यायची, जे काही पॉलिसीचे डिटेल्स आहेत ते भरायचे. आता पार्ट एमध्ये काय करायचं ना, सगळ्या गोष्टी, पॉलिसीचा नंबर, तुमचा ॲड्रेस, तुम्ही कोणती कोणती ट्रीटमेंट घेतली, तुम्हाला कोणता कोणता खर्च झालेला आहे हे त्याच्यामध्ये भरायचं. त्याचबरोबर फायनल बिल, डिस्चार्ज समरी, मेडिकलचं बिल, लॅबचं बिल, जे काय ट्रीटमेंट दरम्यान झालेली कागदपत्रं आहेत ती सगळी, चिठ्ठ्या, बिलं, डॉक्युमेंट, हे सगळं एकत्रितरित्या रिम्बर्समेंटच्या फॉर्मसोबत सबमिट करायचं. हे काय करायचं, एक 15 दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत जमतं पण 15 दिवसाच्या आत करायचं. म्हणजे काय होईल, ते पुढे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला ते एक 45 दिवसाच्या आत पैसे येऊन जातात. आता तुमचा अकाउंट नंबर, तुमचं पॅन कार्ड, तुमचा कॅन्सल चेक त्याच्यासोबत जोडायचा, म्हणजे काय होतं, तुम्हाला पैसे येतात. आता ही जी प्रक्रिया मी समजून सांगितली आहे ती रिम्बर्समेंट आहे. क्लिअर? आता दुसरी गोष्ट, कॅशलेस. आता मी तुम्हाला परत मागे घेऊन जाते. कॅशलेस प्रोसेसमध्ये तुम्ही कार्ड दाखवले केअर हेल्थ इन्शुरन्सचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं हो आमच्याकडे कॅशलेस फॅसिलिटी आहे. त्यावेळेस त्या काउंटरच्या बाजूलाच एक TPA काउंटर असतं. त्यावेळेस तुम्हाला ते रिसेप्शनिस्ट तिकडे फॉरवर्ड करतात आणि मग कॅशलेस डिपार्टमेंटला काम करणारी लोक तुमच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, मेन पॉलिसी होल्डरचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे पेशंट आहे त्याचं बर्थ सर्टिफिकेट, छोटं बच्चू असेल तर तुम्ही देऊ शकता, आणि हेल्थचं कार्ड, हे सगळं तिकडे जमा करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय करतात, तुम्हाला जी जी ट्रीटमेंट लागत आहे, ज्या ज्या प्रोसिजर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस देणार आहेत त्याचा एक कॅशलेसचा फॉर्म असतो, त्याला प्री ऑथरायझेशन फॉर्म म्हणतात.
तो TPA वाले काय करतात, जे तुम्ही ॲडमिशन घेतात ते सगळं ॲडमिशन नोट ते तिकडे पाठवून देतात पुढे. मग त्या केसमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये ते प्रिऑथ फॉर्म म्हणजे कॅशलेसचा फॉर्म, ID प्रूफ, मेडिक्लेमचं कार्ड किंवा हेल्थ कार्ड, तुम्ही जे काय ॲडमिट होत आहात त्याचं IPD पेपर हॉस्पिटलवाले तयार करतात, ते त्याच्यासोबत पाठवतात. आणि ते पाठवल्यानंतर 3-4 दिवसांनी ज्यावेळेस तुमचं डिस्चार्ज येतं ना, त्यावेळेस डिस्चार्जचे डॉक्युमेंट पण पाठवतात. पण ज्यावेळेस पहिली फेरी होते ना, त्यावेळेस इनिशियल अप्रुव्हल येतं. त्याला इनिशियल अप्रुव्हल असं म्हणतात. म्हणजे फर्स्टवालं की हां, आम्ही तुमच्या हॉस्पिटलला पेमेंट देऊ इच्छितो. समजा अंदाजे 3 दिवसाचा खर्च तर हॉस्पिटलने 15,000 पाठवला असेल तर ते 8-10 हजाराचा अप्रुव्हल देतात. अंदाजे आम्ही पाठवतो, अंदाजे ते देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं डिस्चार्ज होतं, डिस्चार्जच्या वेळेस मात्र तुम्हाला प्रॉपर बिल हॉस्पिटलवाले तिकडे बनवून पाठवतात TPAला किंवा इन्शुरन्स कंपनीला. आणि मग ते परत पुन्हा फायनल अप्रुव्हल पाठवतात. आता फायनल अप्रुव्हल पाठवल्यानंतर ते तुमच्याकडून समजा 15,000चं फायनल बिल आहे, 14,500चं फायनल अप्रुव्हल आलेलं आहे, तर ₹500 तुमच्याकडून ते घेतात किंवा तुम्हाला डिस्काउंट देतात. ठीक आहे. आता तुमचा आणि हॉस्पिटलचा रोल संपलेला आहे, तुमची तब्येत उत्तम आहे, तुम्ही छान ट्रीटमेंट घेतली, तुम्ही घरी जाता. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलवाल्यांना पैसे आलेले नाहीत बरं. हॉस्पिटलचा क्लेम सेटलमेंटची प्रोसेस असते, म्हणजे हॉस्पिटलची रिम्बर्समेंटची प्रोसेस असते. ला ते कुरिअर करावं लागतं सगळे डॉक्युमेंट. जसे तुम्ही रिम्बर्समेंटमध्ये केले ना, तसेच कॅशलेसमध्ये पाठवावे लागतात. त्याच्यानंतर 45 दिवसाच्या आत हॉस्पिटलला पेमेंट येतं. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या आहेत. सोपं म्हणजे स्वतःच्या खिशातून ज्यावेळेस तुम्हाला पैसे द्यावे लागतात त्याला रिम्बर्समेंट म्हणतात. 45 दिवसाच्या आत तुम्हाला कंपनी तुमचे पैसे परत पाठवते. परंतु कॅशलेसमध्ये काय होतं ना, विमा कंपन्या रुग्णालयाला पैसे देतात, म्हणजे हॉस्पिटलला पैसे देतात, सगळे कागदपत्र त्यांना जमा केल्यानंतर. आलं लक्षात? त्याच्यामध्ये पेमेंट पद्धती काय असतात, हॉस्पिटल काय असते, प्रक्रिया काय असतात, फायदा काय असतो, सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.